नमस्कार, लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। जय हनुमान क्रिकेट क्लब भावाले की ओर से 40+ क्रिकेट स्पर्धा का आयोजन। विजेताओं को दिया गया उचित आकर्षक सम्मान पुरस्कार। तो आइए ले चलते हैं आपको भावाले में। भिवंडी के ग्रामीण भावाले गांव में यशवंत केने ने हर साल की तरह इस साल भी 40+ क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया था, जहां कई संघ के खिलाड़ियों ने भाग लिया। जय हनुमान क्रिकेट क्लब भावाले में हर साल की तरह इस साल भी कई संघ को आमंत्रित किया और कई दिनों तक क्रिकेट स्पर्धा चलता रहा, जहां खिलाड़ियों ने अपने खेल का प्रदर्शन किया, बाजी मारी। तत्पश्चात उन्हें पुरस्कृत और सम्मानित किया गया। इस अवसर पर आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान भी किया गया। शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं, तसेच चांगलं आरोग्य लाभू दे अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे जय गावदेवी ओवळी हा संघ विजयी झाला। खरोखरच त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। तसेच पराजित झालेला संघ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खेळ करून त्यांनी सामन्यावर विजय मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु कुठेतरी शेवटी म्हणतात ना, जो जीता वही सिकंदर, अशा प्रकारे गावदेवी संघाचे अभिनंदन करतो। आणि अतिशय चांगल्या प्रकारचे आयोजन केल्यामुळे सर्वांनाच यशवंत केने, खंडू केने तसेच त्यांच्या सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो। तसेच या निमित्ताने आज 30+ असल्यामुळे मी सर्वांना एक नम्रतेची विनंती करतो की 30+ करताना ठीक आहे, नशा करा, पण तो लिमिटेड करा। कुठेतरी त्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी घ्या, कारण ज्या उत्साहाने आपण आणि आनंदाने नवीन वर्ष साजरा करत आहोत त्याला कुठेतरी दुःखाचे गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्या। पुन्हा एकदा मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तरुणचा मानस आहे हे आमचे शरद भोईर साहेब आहेत आणि मस्त त्यांची एक चांगला तरुणांना एक तप देण्याचं काम आहे, तरुणांना शिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय आणि आपली फिटनेस राखण्याचा सुद्धा आनंद या वयामध्ये आपण घ्यायचा आहे। अशा चांगल्या प्रकारचा जो काम या 40+च्या संघाने केलेला आहे। या ठिकाणी खरोखर या भावाल्या संघाचं जे आयोजक आहेत त्यांना ह्या वर्षी त्यांनी चांगलं काम केलं आणि 2017 पुढल्या वर्षीच म्हणजे उद्या आपण 2017 मध्ये पदार्पण करणार आहोत। या 2017 हा वर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धीचा, भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी जमलेल्यांच्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण आपल्या भिवंडी तालुक्यातील जनतेला एक शुभेच्छा देऊ।